आपल्या सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागतही करतो आणि आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार देखील व्यक्त करतो. ही पत्रकार परिषद ही आज बोलण्याचं कारण एक आहे की महाराष्ट्रामधील आपल्या एक फार मोठी जी एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ही अहिल्यानगरची भूमी, आणि त्या भूमीमध्ये शुक्रवारी 7 ऑगस्ट 2026 ला दुपारच्या वेळेला अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे एक धीरजसिंग राजपूत म्हणून जो आमचा युवक होता, एक सहकारी होता, धर्मकार्यामध्ये सक्रिय असणारा एक व्यक्तिमत्व, आणि त्याची महानगरपालिकेचं म्हणजे सार्वजनिक हिताचं काम तो एक मुकुंदनगरच्या उपनगरामध्ये करत असताना त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला तिथं जिहादी लोकांकडच्या वतीनं तो करण्यात आला. आणि उपचारादरम्यान म्हणजे शुक्रवारी घटना घडली आणि उपचारादरम्यान रविवारच्या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये घेतला. आणि नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, हे फक्त त्या भागामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये फार मोठी संतापाची भावना, जनभावना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. उत्स्फूर्तपणे नागरिकांनी पुढाकार घेतला, बाजारपेठेमध्ये पुढाकार घेतला, आणि फक्त तो अहिल्यानगरच्या शहराच्या भागात नव्हता, तर अगदी गाव खेड्यापर्यंत एक वेगळी जनभावना ही लोकांमध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यातनं अहिल्यानगर जिल्हा हा बंद पुकारण्यात आला. आणि त्याच्यातनं आपण पाहिलं तर आमच्यासारखे अनेक शेकडो कार्यकर्ते जे हिंदुत्वादी काम करतात, धार्मिक काम करतात, त्या लोकांनी त्या वेगवेगळ्या मागण्या मांडल्या. त्यांची आज धीरजसिंग परदेशी यांची जे पत्नी आहे ती देखील या निमित्तानं आज उपस्थित आहेत. त्यांनाही वाटतं की आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्याही दिवशी त्या आंदोलनामध्ये एवढी दुःखद प्रसंग असताना त्याच्या मातोश्री असतील, त्यांची पत्नी असतील, त्यांचे इतर कुटुंबाचे सदस्य असतील, ते तिथं होते. आणि त्यांच्या वेगळ्या मागण्या होत्या की शासनाने, सरकारने कुठेतरी हा संपूर्ण खटला हा फास्ट ट्रॅकवरती चालवला पाहिजे, त्या आरोपींना अटक झाली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रमुख जे आरोपी आहेत त्याचा अद्यापपर्यंत हा तपास लागला गेलेला नाही, त्यांचा शोध लागला गेलेला नाही, की पोलीस त्यांना फेवर करतात. अशा प्रकारची देखील एक परिस्थिती ती घटना घडल्यापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं आज कुठंतरी पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे की कुठंतरी ह्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि कुठंतरी याच्यातनं या पीडित कुटुंबाला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुठेतरी एक भावना सरकारपर्यंत गेल्यानंतर कुठेतरी त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून तिथं मागणी जी होती ती मागणी अशी होती की कुठेतरी फास्ट ट्रॅकचा खटला असेल, पोलिसांनी कुठेतरी याच्यामध्ये शासनाला प्रस्ताव पाठवला पाहिजे की याच्यामध्ये स्पेशल सरकारी वकील या घटनेवरती कुठेतरी कागदपत्र तयार होण्याच्या अगोदरपासून हा एक चांगला सरकारी वकील असला पाहिजे. आता आपण पाहतो की पोलीस घटना घडल्यापासून ही घटना ही कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न पोलीस घटना घडल्यापासून आजपर्यंत करतायत. म्हणून या सगळ्या विषयांवरती कुठेतरी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. व्यक्तिशः आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहोत की या संपूर्ण घटनेच्या वरती कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. त्या दिवशी देखील आंदोलनाच्या दिवशीच आंदोलनातनं त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला फोनद्वारे, त्यांनी भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वत दिल्या, आम्ही करणार आहोत. पण याच्यामध्ये त्यांच्यानंतर ज्या कालपासून वेगळ्या घटना घडतायत, म्हणजे आंदोलन झाल्यानंतर, अंत्यविधी झाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलं. त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावी लागली. त्यामुळे आम्ही लवकरच सरकारपर्यंत आम्ही भावना पोहोचवणार आहोत. जी मागणी होती ती, जे त्यांची अनधिकृत घरं आहेत त्याला शासनाने नोटीस लावली, तिथल्या स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं, पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टात स्टे मिळवला. म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत, आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करतील किंवा दुर्लक्ष करतील. म्हणून आमच्या या मागण्या आहेत की याच्या सगळ्या घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या धीरजसिंग परदेशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी, सन्मानजनक नोकरी ही मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमच्या हिंदुत्वादी संघटना त्याच्या पाठीमागे आहेत, त्यांना निश्चित रूपाने मोठी मदत देखील केली जाईल. पण तिला मदतीपेक्षा कुठेतरी सन्मानजनक एक कुठेतरी ही नोकरी देखील शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे. जे आज आरोपी आहेत
त्यांच्या घरावर जे नोटीस लावल्यात त्यांनी जो स्टे मिळवलाय तर तो स्टे लवकर शासनाने स्वतः वकील देऊन तो स्टे हायकोर्टात उठवला पाहिजे. आणि त्या जे पीडित आहेत जसं आपण पाहतो की काही ठिकाणी लगेच त्यांच्यावर कारवाई होती. मग पीडिताला कुठेतरी वाटतं की आपल्या मागं हे सरकार शासन योग्य रीतीने उभं राहिलं पाहिजे, सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. कारण तो व्यक्ती जरी कुठल्याही विचाराचा असला, जरी हिंदुत्वादी विचाराचा असला, हिंदू संघटनेचं काम करत असला, देवा धर्माचं काम करत असला, पण तरी देखील एक वेगळ्या मुस्लिम बहुल एरियामध्ये जिथं इतर समाज ते अल्पसंख्याक आहेत तिथं तो व्यक्ती गेलेला होता. तर यांनी मनामध्ये कुठेही त्याच्या शंका नव्हती की आपल्याला काहीतरी ज्यावेळेस जबाबदारी आपल्यावर कामाची आहे तर ते काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणि म्हणून तो व्यक्ती तिथपर्यंत गेलेला होता. आणि तो काम करत असताना कुठेतरी त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर कब्रस्तान जिथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे सीसीटीव्ही फुटेज नव्हते अशा ठिकाणी त्याला नेऊन आज कुठेतरी त्याच्यावरती म्हणजे बेदम मारहाण करून म्हणजे फक्त डोकं टार्गेट केलं आणि तो म्हणजे जगणारच नाही अशा प्रकारचं जे काही प्लॅनिंग करून आजची घटना घडून आणलेली आहे. त्यामुळे या कुटुंबाला कुठेतरी आज न्याय मिळवण्याकरता आम्ही ही पत्रकार परिषद माध्यमातून शासनाच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विनंती आपल्याला करत आहोत. आम्ही व्यक्तिगत त्यांना भेटणारच आहेत. सगळ्या भूमिका त्या दिवशी तरी त्यांनी फोनवर संवाद साधलेला असला पण तरी नंतर पोलिसांची भूमिका ही आपल्याला बदललेली पाहायला मिळते. आणि प्रामुख्यानं आज तिथले जे अधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये ऍडिशनल SP वैभवजी कलमबुर्मे असतील, त्याच प्रकारे DYSP हे दिलीपजी टिपरसे असतील, ह्या प्रामुख्याने हे अधिकारी याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी तिथं जे हिंदुत्वादी संघटनेचं काम करणारे लोक आहेत त्यांना टार्गेट करणं, त्यांना कुठंतरी वेगवेगळ्या केसेसमध्ये अडकवणं. नुकतीच आता येत असताना आम्हाला एक बातमी जी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली की कुठंतरी हिंदुत्वादी कार्यकर्त्यावरती एक महिलांच्या बाबतीमध्ये खोटा गुन्हा दाखल केला तर ती महिलेने पुन्हा कुठेतरी जबाब दिला की मला अशा अशा लोकांनी कुठेतरी नेलं होतं, बळजबरी मला फिर्याद दाखल करायला लावली. आणि तिने जसं न्यायालयासमोर देखील जाऊन सांगितलंय की ही संपूर्ण घटनाक्रम काही लोकांच्या सांगण्यावरनं केलेला आहे. म्हणजे असं कुठेतरी पोलीस या घटना हिंदुत्वादी काम करणाऱ्या लोकांवरती घडून आणतात. त्यामुळे या लोकांवरती देखील शासनाने मुख्यमंत्री मोदयांनी देखील आम्ही त्यांना व्यक्तिगत भेटणार आहोत पण कुठंतरी या लोकांवरती जे काही कारवाई म्हणजे बडतर्फची कारवाई ही झाली पाहिजे. आणि त्याच प्रकारे या घटनेला अनुसरून जे काय आज प्रकार चाललेला आहे तर त्यांना लवकरात लवकर न्याय हा मिळवण्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज कुठेतरी विनंती देखील या निमित्तानं आम्ही करत आहोत. नाही, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये पोलिसांना दबावापेक्षा ते व्यक्तिगत कुठेतरी वेगळ्या प्रकारची भूमिका बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं कुठंतरी कुठलीही घटना घडली तर त्याला फेवरेबल एक साईडला करण्याचा प्रयत्न हे प्रशासन त्या ठिकाणी करत असताना आम्हाला वारंवार जाणवतो. प्रभाव म्हणण्यापेक्षा ही त्यांची व्यक्तिगतच भूमिका कुठेतरी असणं असं आम्हाला जाणवतं. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देखील ही बाब निदर्शनास आणून देणार आहे. नाही, अंकुश म्हणण्यापेक्षा ज्यावेळेला ते रेकॉर्डवरती हे कुठेतरी वेगळ्या प्रकारे घेत आहेत आणि रेकॉर्डवरती घेतल्यानंतर वरती कुठल्या तरी व्यक्तीला राजकीय व्यक्ती समजा आमच्यासारखे स्थानिक लेवलला काम करतात तर आमच्या लोकांना वेगळं सांगायचं की असा नाही असा प्रकार होता. आणि एकदा रेकॉर्डर घेतलं तर शेवटी न्यायालयामध्ये ते सिद्ध करत बसावं लागतं की हे खोटं होतं किंवा कशा प्रकारे हे खोटं केलेलं आहे. नंतर न्यायालयामध्ये जसं निकाल लागतो तसं होतोच. मी आता जसं सांगितलं येतानाच आम्ही एक बातमी वाचली की तशाच प्रकारची बातमी आहे. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला एखाद्या FIR दाखल झाल्यानंतर त्याला सिद्ध करायला वेळ जातो. पण पुन्हा त्या महिन्यात दुसऱ्या दिवशी 2 दिवसामध्ये त्या महिलेने जबाब दिला न्यायालयासमोर जाऊन की ही घटना अत्यंत चुकीची आहे, खोटी आहे आणि मला कोणीतरी करायला लावलेली होती असं देखील त्या महिलेने सांगितलं. पण तिने त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील सहभाग आहे असा उल्लेख त्या महिलेने देखील केल्याची माहिती ही आमच्यापर्यंत येताना मागाशी इथे येत असताना पत्रकार परिषद येत असताना आम्हाला कळवली. नाही, आमचं जे म्हणणं आहे की आम्ही त्या दिवशी देखील सांगितलं याच्यातले घटना घडून आणणारे लोक आहेत. म्हणजे याच्यामध्ये जसं पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो की यातले प्रमुख लोक अजूनही अटक नाहीत. म्हणजे ज्यांनी घटना घडण्याच्या अगोदरपासून, कारण तो मुलगा जो तिथं गेलेला होता तो 1:30च्या सुमारास गेलेला होता, म्हणजे 1:15 ते 1:30च्या सुमारास. आणि घटना अंदाजे 4च्या नंतर घडलेली आहे असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे. मग ह्या
जवळपास 3-3.5 तासामध्ये काय काय असं घडलेलं आहे हे अजून पोलिसांनी समोर घेतलेलं नाही. कारण तिथले स्थानिक लोक जे आहेत ते सांगतात की अशा प्रकारे झालेलं आहे, तशा प्रकारे झालेलं आहे. आणि हे लोकांनी, पोलिसांनी फक्त जे घटना घडून आणणारे लोक आहेत हेच त्याच्यामध्ये फक्त आरोपी केलेले आहेत. पण घटना घडण्याच्या अगोदरचा प्रकार आणि घटना घडण्याच्या नंतरचा प्रकार हा अजूनही त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केलेला नाही. पहिल्या दिवसापासून ते सांगतात नाही एवढेच लोक होते, एवढेच लोक होते. आणि मग कुठंतरी इतर त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य आरोपी केल्याचं आम्हाला माहिती ती समोर आलेली आहे. मारहाण जेव्हा झाली तर मोठी पोलिसांनी आता काय फॉलो केलं कपाळावरती पिळा लावला मारहाण झाली असा एक दावा केला नाही, आमच्याकडनं तोच दावा आहे आणि आम्ही त्या दाव्यावरती कायम आहोत. ही तशाच प्रकारची घटना आहे. त्या परिसरामध्ये, कारण कामगार युनियन, आम्ही नाही बोलत, तिथली जी कामगार युनियन आहे महानगरपालिकेची, त्या कामगार युनियनच्या प्रतिनिधी यांनी ज्या वेळेला घटना घडली शुक्रवारच्या दिवशी 7 तारखेला, तर त्यांनी ताबडतोब बंद पुकारलं. म्हणजे कामगार युनियनने बंद पुकारलं. आणि बंद पुकारल्यानंतर मग रविवारी ज्यावेळेस त्या आमच्या धीरज परदेशींनी जेव्हा शेवटचा श्वास घेतला तर त्यानंतर देखील त्यांनी बेमुदत संप पुकारला होता. तर त्या कामगार प्रतिनिधींनी ज्यावेळेस सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा घटना त्या परिसरामध्ये अनेक वेळा घडल्या आणि घडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये कुठंतरी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. आम्ही कधी असा प्रकार पुढे केला नाही की काम बंद आंदोलन करू, कुठं काय करू, पण ती मिठवामिठवी झाली. पण आज ही घटना घडल्यानंतर त्यांनी त्या गोष्टी जाहीररित्या बोललेल्या आहेत. त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांच्या वृत्तपत्रात, दैनिकांमध्ये बातम्यासोबत छापून आल्यात की काय काय ते बोललेले आहे. त्यामुळे हा प्रकार काय पहिल्यांदाच घडला असं नाही. पण हा फक्त मृत्यू म्हणजे शेवटचा एखाद्याचा ज्यूस घ्यायचा, बळी द्यायचा, हा प्रकार पहिल्यांदा घडला. पण मारहाणच्या घटना किंवा आम्ही म्हणतो तसंच पाणी सोड, आम्ही म्हणत तिथंच लाईट लाव, आम्ही म्हणत तिथंच काम केलं पाहिजे, अशा प्रकारचे प्रकार तिथं त्या परिसरामध्ये अनेक वेळा घडलेले आहेत. पुरावे हे पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे, पण पोलीस त्या दिशेने जात नाहीयेत. म्हणून आमचं जे आक्षेप आहे तो पोलिसांवरती आहे की पोलिसांनी याच्यामध्ये भूमिका त्यांनी योग्यरित्या तपास केला पाहिजे, प्रमुख आरोपी अटक केले पाहिजेत. आणि त्यामुळं आमचं जे म्हणणं आहे की पोलीस जर डायव्हर्ट करतायत तो आमचं पहिल्या दिवसापासून, घटना घडल्यापासून आमचं ते प्रशासनाला सांगणं. संशयाला तिथं सांगतायत ना, जे त्याच्याबरोबर होते ते तिथं त्यांच्याशी बोललेले आहेत, इतर त्यांच्याकडे पुरावे आहेत, इतर लोक आहेत, पण ते रेकॉर्डच घ्यायला तयार नाहीत पोलीस. स्थानिक पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत, तर बाहेरच्या अधिकाऱ्यांनी नाही, शासनाकडे आमची मागणी की योग्य तो तपास झाला पाहिजे. शेवटी शासनाने ठरवा कुठली एजन्सी द्यायची, कुठला अधिकारी द्यायचा. जसं आपण पाहतो वेगवेगळ्या घटनाक्रमामध्ये वेगवेगळे अधिकारी बाहेर जिल्ह्यातले नेमतात, तर ते शासनाने ते करावं. पण ह्या यंत्रणेवरती ते जाणीवपूर्वक ह्या विषयाला मग कुठंतरी टर्न करण्याकरता मग स्थानिक जे काही हिंदुत्व संघटनेचे लोक काम करणार असतात त्यांना खोट्या अडकवतात, त्यांना काही ते नोटीस देतात, तुम्ही इकडे यायचं नाही, सोशल मीडियावर तुम्ही अशी पोस्ट टाकायची नाही, आणि त्यांना टार्गेट करून याच्यात बाजूला केलं जातं. हा प्रकार करून ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये की दाबादाबी करायची, तर तसा प्रकार याच्यामध्ये प्रशासन तिथं करत असताना पाहायला मिळतो. हो हो हो, ह्या घटनेच्या बाबतीमध्ये अजिबात कुठेतरी पोलिसांचा आमचं म्हणजे याच्यामध्ये आमचा विश्वास राहिलेला नाही. या घटनेच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की जे सरकारला पोलीस अधीक्षक असतील, आयजी साहेब असतील, महाराष्ट्रातले काही प्रमुख, त्यांना वाटेल त्यांनी ते नेमावेत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.